पवित्र ते कुळ पावन तो देश येते हर्षदास जन्म घेती कर्म धर्म त्यांचा झाला नारायण त्याच्याने पावन तीन लोक वर्ण अभिमान कोण झाले पावन ऐसे त्या सांगून मज पाशी आत्याची येवनी तरले हरी भजली तयाची पुराण बाट झाली वेशा तुळा धार गोरा कुंभार दागाचा बार रोहिदास कबीर मोमी लथीब मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास कानो पात्रा चोकू पिंजारी आदादू भजने आबे दुहारीचे पायी चोका मेळा पक्का त्याची सर्वे करी नामायाची जनी कोण तिचा भाव जेवी पंढरीराव तेशी मिळ जनक कोण कोळाचार मैमान तयाचे काय सांगू यमा धर्म नाही विष्णुदास निमा ऐसा वेदशास्त्री तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ तारेले पतित तिन्ही लोक तमगुणी सत्वगुणी रजगुणी हे तिन्ही लोकांचा उद्धार होतो म्हणजे वेश्या सुद्धा संत होऊ शकते तर वेश्या ही संत होत असेल तर कोण वाया जाणार आहे तेव्हा जी नाव ठेवत असतील कोणी कोणाला तर त्यांच्या तोंडाला किड पडो कारण कुणाला नाव ठेवायची काय गरज नाही का शरीर नश्वर आहे आणि शरीराचं जे आपण शरीरानं जे काय कर्म करतो ते बी नश्वर आहे ती केलेलं कर्म किती जरी नीच असलं तरी ती भगवंत अर्पण करून घेतो भगवंताला अर्पण समजत होतो भगवंत म्हणतो तू कर्म करवत दावा आणि तुझं कर्म मला अर्पण कर मी तुझा उद्धार करीन तेव्हा शरीरच खोटं आहे भावकी खोटी आहे जात खोटी आहे काय तर मग उंच कोण आणि नीच कोण अरे उंच किती असल आत्मस्वरूपाचं ज्ञान नसल तर तू नरकात गेला म्हणून समज उंचपणाचा ढोल पिटून तुला काय मिळणार कुळीनं आणि जातीनं उंच आहे राजा आहे धनवान आहे बुद्धी कुशल आहे पण गुरु केला नाही जर गुरुच नसेल केला तर तो मातीत गेला म्हणून गुरुचे नाम जर मिळाले तर वेश्या सुद्धा संत पदाला पोचते काय ती सुद्धा शिष्य करू शकते नाव ठेवायचं तर लांबच राहिले पापी कुटील तमगुणी चांढाळ 50 जाती काय संत होऊ शकतात ते काय कुळीचा काय संबंध येत नाही देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा गुणाने साधूला ओळखावे जातीने ओळखू नये कारण जात ही ओळखण्यासाठी आहे जातीचा काही संबंध नाही सर्वाचा ध्येय मातेचाच आहे पंचमहाभूताचा आहे तर त्याची घमेंट धरले तर ते मोठेपणाचं गठोडं घेऊन तसंच मसन वाटत जात्याल संत जगावर उपकार करतात सद्गुरु शिष्याला उद्धार करतात देव संताचा जवळ असतो देव ऋषी आराधी जोगती गोंधळी पोत्राज अनेक देवाचे किती भक्त असतील काय पत्ता नाही देवाला भक्ताचंच ऐकावं लागतं देवाला भक्ताचंच ऐकावं लागतं भक्त देवाची सेवा करतो म्हणून कुठल्याही भक्ताला दुखवू नका देवळात मंदिरात जाऊ नका पण भक्ताला दुखवू नका तुमचं वाटोळं होईल रामकृष्ण हरी मी नाही सांगत हे धर्मशास्त्र सांगतंय तेव्हा कुणाला कमी समजून तुमच्या तोंडात माती जाईल रामकृष्ण हरी रामकृष्ण